नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. आज आपण उद्योजकतेची मूलतत्वे पेपर 2 म्हणजे सेमिस्टर 4मधील पहिला टॉपिक कुटुंब व्यवसाय हा जो टॉपिक आहे तो बघणार आहे. या टॉपिकमध्ये आज आपण अर्थ आणि व्यवसाय कुटुंब व्यवसायाचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघणार आहे. तर आपणा सर्वांना माहीत आहे की कुटुंब व्यवसाय हा असा व्यवसाय असतो की जो कुटुंबातल्या सदस्यांच्या मार्फत केला जातो. जगभरामध्ये उद्योगाची सुरुवात या कुटुंब व्यवसायामधूनच झालेली आहे. कुटुंब व्यवसाय हा जगातला एक सर्वात प्राचीन व्यवसाय आहे. अगदी अनादी काळापासून कुटुंब व व्यवसाय या संकल्पना विकसित होत आहेत. कुटुंब ही सर्वात प्राचीन सामाजिक प्रणालीपैकी एक आहे, तर कुटुंब व्यवसाय ही सर्वात जुनी जगण्याची आर्थिक प्रणाली आहे. व्यवसायाचा इतिहास हा वस्तुस्थितीचा साक्ष देतो. बहुतेक देशामध्ये कौटुंबिक व्यवसाय त्यांच्या अर्थव्यवस्थांच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कुटुंब व्यवसाय हे मालकीच्या स्वरूपात एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण औद्योगिक रोजगार आणि देशाच्या एकूण निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देतात. हे योगदान प्रत्येक देशामध्ये कमी जास्त असले तरी बहुतेक देशामध्ये ते 60% अधिक आहे. फॉर्च्यून 500 कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांपैकी 1/3 कंपन्या या कौटुंबिक कंपन्या आहेत. जगभरामध्ये कौटुंबिक व्यवसायाचा मोठा प्रभाव यावरून दिसून येतो. भारतीय उद्योग व्यवसायात कौटुंबिक व्यवसायाचे सुद्धा अतिशय लक्षणीय स्थान आपल्याला दिसून येते. जगातील बहुतेक देशातील किरकोळ व्यापार, लघुउद्योग आणि सर्व प्रकारच्या सेवा या कौटुंबिक व्यवसायाकडे असल्याचे आढळते. अगदी कॉर्नर स्टोअरपासून ते अत्यंत उच्च तंत्रज्ञानाच्या उत्पादनापर्यंत सर्व क्षेत्रात कौटुंबिक व्यवसाय पाहावयास मिळतो. जगातील एकूण रोजगारापैकी 50% रोजगार आणि जवळपास 40 ते 50% GDP कौटुंबिक व्यवसायाचा आहे. तर अशा या कौटुंबिक व्यवसायाची जर समजा आपण तपासणी केली तर हा व्यवसाय किती मोठा आहे आणि या व्यवसायामध्ये किती लोक गुंतलेले आहेत आणि या व्यवसायापासून आर्थिक व्यवस्थेला किती फायदा मिळालेला आहे हे लक्षात येतं. एका कुटुंबाद्वारे चालविल्या जात असलेल्या व्यवसायाला आपण थोडक्यात कुटुंब व्यवसाय असं म्हणू शकतो. आणि हा व्यवसाय अनेक वर्षापासून चालत आलेला आहे. जगातील इतर देशाप्रमाणेच भारतातही कुटुंब व्यवसायाची परंपरा ही खूप जुनी आणि खूप मोठी आहे. कौटुंबिक व्यवसायाच्या संदर्भात कुटुंबाच्या मालकीचे, कुटुंब नियंत्रित, कुटुंब व्यवस्थापित, व्यवसाय घराणे, औद्योगिक घराणे इत्यादी संज्ञा भारतात वापरल्या जातात. त्यामुळे कुटुंब व्यवसाय याचा अर्थ वेगवेगळ्या व्यक्तींच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आहे. काही व्यक्ती कुटुंब व्यवसायाला पारंपरिक व्यवसाय असं मानतात, तर काही व्यक्ती त्याला समुदाय व्यवसाय असंही म्हणतात आणि इतरांना तो गृह व्यवसाय वाटतो. अशा प्रकारे कौटुंबिक व्यवसायाच्या विविध पैलूवर विविध अर्थ काढले जाऊ शकतात. आता कुटुंब व्यवसायाची काही मोजकी व्याख्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिली व्याख्या जी आहे ती व्याख्या बॅरी यांनी दिलेली आहे. ते काय म्हणतात? एकाच कुटुंबातील सदस्याद्वारे ज्या व्यवसायाची मालकी नियंत्रित केली जाते, ज्या व्यवसायास कुटुंब व्यवसाय असे म्हणतात. थोडक्यात काय तर एकाच कुटुंबामधील एका सदस्याद्वारे किंवा त्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्याद्वारे जर व्यवसायाची मालकी व व्यवसायाचे नियंत्रण केले जात असेल तर त्याला आपण कुटुंब व्यवसाय म्हणू शकतो असे बॅरी म्हणतात. दुसरी व्याख्या आहे कुटुंब व्यवसाय हा असा एक व्यवसाय आहे की ज्यामध्ये एका कुटुंबाच्या 2 पिढ्या गुंतलेल्या आहेत
आणि कंपन्यांच्या धोरणावर, उद्दिष्टावर व वाढीवर परस्पर प्रभाव पडलेला आहे. याला आपण कुटुंब व्यवसाय म्हणतो. ही व्याख्या R.G. डोनेल यांनी दिलेली आहे. याशिवाय आणखी काही व्याख्या आहेत, पण प्रामुख्याने या 2 व्याख्या कुटुंब व्यवसाय म्हणजे काय याचा अर्थ स्पष्ट करू शकतात असं मला वाटतं. जेव्हा एखाद्या व्यवसायाची मालकी आणि व्यवस्थापन कुटुंबामध्ये केंद्रित केले जाते तेव्हा त्यास कुटुंब व्यवसाय आपण म्हणू शकतो. आता या सर्व व्याख्यांच्यावरून काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. जे पहिलं वैशिष्ट्य आहे की हा जो व्यवसाय आहे तो कुटुंबातील लोकांच्याकडून चालवला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे कौटुंबिक व्यवसायाच्या स्थितीवर कुटुंबातील सदस्यांच्या परस्पर व आपापसातील संबंधांचा प्रभाव नेहमी पडत असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे कुटुंब व्यवसायाच्या मालकी व व्यवस्थापनाच्या स्वरूपात व्यवसायावर नियंत्रण करीत असते व ज्या ठिकाणी व्यवसायाच्या मुख्य पदावर कुटुंबातील व्यक्ती कार्य करीत असतात. कुटुंबात आता चौथं वैशिष्ट्य कुटुंबाच्या कार्यप्रणालीचा प्रभाव व्यवसायाच्या धोरणावर नेहमी पडत असतो. हे सर्व त्याची वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो. म्हणजे आता आपण कुटुंब व्यवसाय म्हणजे काय त्याची थोडक्यात माहिती घेतली आणि त्याची व्याख्या व वैशिष्ट्ये आता पूर्ण केलेली आहेत. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे कुटुंब व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार. तर या ठिकाणी कुटुंब व्यवसायाचे काही मोजके प्रकार आपण पाडू शकतो. प्रामुख्याने हे 3 प्रकार आपण याचे पाडू शकतो. पहिला प्रकार आहे कुटुंब मालकीचा व्यवसाय. तर कौटुंबिक मालकीचा व्यवसाय हा एक नफा मिळवणारा व्यवसाय आहे ज्यामध्ये मालकीचे नियंत्रण हे शेअर्सच्या संख्येवर किंवा मालकीच्या इतर प्रकारावर एकतर कुटुंब किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मालकीद्वारे केले जाते. व्यवसायाचे शेअर्स हे निम्म्यापेक्षा जास्त एकाच कुटुंबाच्या मालकीचे असतात. त्यामुळे या कुटुंबाचा प्रभाव त्या व्यवसायावर पूर्णपणे पडलेला दिसून येतो. अशा प्रकारचे व्यवसाय विशेष करून लहान आकारात असतात. हा पहिला प्रकार आहे कुटुंब मालकीचा व्यवसाय. दुसरा प्रकार आहे कुटुंब मालकी व व्यवस्थापित व्यवसाय. या प्रकारामध्ये व्यवसायाची मालकी ही शेअर्स किंवा इतर मालकी प्रकाराद्वारे नियंत्रित होत असते. एका विस्तारित कुटुंबातील सदस्याद्वारे किंवा कुटुंबातील एका सदस्याच्या मालकीद्वारे नियंत्रण केले जाते, परंतु कुटुंबातील इतर सदस्यांचा त्यावरती लक्षणीय प्रभाव असतो. या नियंत्रित मालकीमध्ये प्रदान केलेले अधिकार, व्यवसायाची उद्दिष्टे, ती साध्य करण्यासाठी वापरावयाची पद्धती व लक्ष्य गाठण्यासाठी धोरण निर्धारित करण्यास परवानगी देतात. अशा व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये कुटुंबातील एक किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कुटुंब मालकी व नेतृत्वाखालील कंपनी. हा कौटुंबिक व्यवसाय प्रकार हा कुटुंब मालकी व व्यवस्थापकीय व्यवसाय या प्रकारासारखाच असतो, परंतु यामध्ये एवढाच फरक आहे की कुटुंबातील कमीत कमी एक व्यक्ती हा त्या व्यवसायाच्या किंवा कंपनीच्या संचालक मंडळाचा सदस्य असतो. त्याचा कंपनीच्या निर्देशन, संस्कृती आणि व्यूहरचनेवरती प्रभाव पडत असतो. तर अशा प्रकारे कुटुंब व्यवसायाच्या एकूण 3 प्रकार आपण पाडू शकतो. ते प्रकार कोणकोणते आहेत ते आपण बघितलं. पहिला प्रकार आहे कुटुंब मालकीचा व्यवसाय की ज्यामध्ये व्यवसायाचे शेअर्स हे निम्म्यापेक्षा जास्त एकाच कुटुंबाच्या मालकीचे असतात. दुसरा प्रकार आहे कुटुंब मालकी व व्यवस्थापित व्यवसाय. म्हणजे या व्यवसायाचे व्यवस्थापन कुटुंबातील एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती सक्रियपणे करत असतात. आणि तिसरा प्रकार आपण बघितला कुटुंब मालकी व नेतृत्वाखालील कंपनी. ह्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या आणि
ज्या आपण बघितलं मगाशी की कुटुंब मालकी व व्यवस्थापित व्यवसाय या एकसारख्याच असतात. पण थोडा फरक असा आहे की कुटुंबातील कमीत कमी एक व्यक्ती हा त्या व्यवसायाचा किंवा कंपनीचा संचालक असतो. तर अशा प्रकारे एकूण कुटुंब व्यवसायाचे 3 प्रकार आपण या ठिकाणी पाडू शकतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कुटुंब व्यवसायाचे फायदे कोणते आहेत आणि त्याचे तोटे कोणते आहेत ते बघणार आहोत. थँक्यू.